हा जो टर्न इंडिकेटर आहे तो समोरून येणाऱ्या वाहनांसाठी आहे. हा जो टर्न इंडिकेटर आहे तो जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये उभे असतो त्यावेळेला बाजूच्याला कळण्यासाठी हा टर्न इंडिकेटर आहे. आता हे किंवा आहे, याचा अर्थ काय की दोन्ही गोष्टी आपल्याला एकदम दाबायच्या नाही आहेत कधीच. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, कोणत्या दोन गोष्टी? गाडीचा वेग आणि इंजिनची ताकद. या दोन गोष्टी या गिअरवरती अवलंबून आहेत. नमस्कार मित्रांनो, मराठी ड्रायव्हिंग सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ही जी ड्रायव्हिंग सिरीज आहे ही मुख्यतः जे नवीनच गाडी शिकत आहेत किंवा ज्यांच्याकडे आत्ताच नवीन गाडी आली आहे आणि त्यांनी आत्ताच ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं आहे त्या लोकांसाठी ही ड्रायव्हिंग सिरीज आहे. आपण ह्या ड्रायव्हिंग सिरीजमध्ये काय पाहणार आहोत तर बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपण करतो प्रॅक्टिकली, पण त्याच्यामागचं नेमकं कारण काय आहे हे आपल्याला माहीत नसतं किंवा ते गाडीमध्ये कसं वर्क होतं ते आपल्याला माहिती नसतं. ते जर का आपल्याला कळलं तर आपलं ग्रास्पिंग, आपला जे आत्मसात करण्याचं जे तंत्र आहे ते खूप फास्ट होईल. आणि ते माहिती असणं अशासाठी आवश्यक आहे की कोणतीही गोष्ट जर का आपण समजून केली तर आपल्याला ती लगेच लक्षात येते, की आपण लगेचच आत्मसात करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडीचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, बाहेरचे असतील आतले असतील, त्याचं नेमकं काय काम आहे, त्याचं फंक्शनिंग काय आहे, त्याची कारणं काय आहेत, ती या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गाडीचे मुख्यतः दोन प्रकार असतात, एक म्हणजे ऑटोमॅटिक आणि दुसरं म्हणजे मॅन्युअल. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि मॅन्युअल ट्रान्समिशन याचा अर्थ काय तर गाडी जेव्हा आपण मॅन्युअल ट्रान्समिशन म्हणतो तेव्हा त्याला जे गिअर्स असतात, गिअर्सची जी सिस्टम असते ती आपल्याला मॅन्युअली ड्राईव्ह करायची असते, म्हणजे मॅन्युअली आपल्याला गिअर्स बदलायचे असतात. आणि ऑटोमॅटिकली जेव्हा आपण म्हणतो की ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची गाडी आहे त्याचा अर्थ काय तर गाडीचे जे गिअर्स असतात ते ऑटोमॅटिकली ट्रान्समिट होतात. आपल्याला ते मॅन्युअली 1 2 3 4 असं करावं लागत नाही. आपल्याला ॲक्टिवा जी आपली स्कूटर असते, गिअरलेस स्कूटर असते त्या टाईप आपल्याला, किंवा ऑटोमॅटिक स्कूटर असते त्या टाईप आपण जसं ॲक्सिलरेटर देतो त्याप्रमाणे गाडी पुढे जाते, त्याच्यामध्ये गिअर सिस्टम नसते. तर हा फरक आहे मुळामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये. तर आपली ही जी सिरीज आहे ती मी तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनवरती दाखवणार आहे, कारण ही जी गाडी आहे माझी ती मॅन्युअल ट्रान्समिशनची गाडी आहे. आपण सुरू करूया एक्सटिरियरपासून. हे हेडलॅम्प्स आहेत, इकडे टर्न इंडिकेटर्स आहेत. राईट साईडला टर्न करायचं असेल तर आपल्याला एक खटका आपण दाबला आतमधून की इकडचा लाईट हा ब्लिंक व्हायला लागतो, त्याला टर्न इंडिकेटर असं म्हणतात. हेडलॅम्प्स रात्री अंधारामध्ये प्रवासात वापरण्यासाठी. हे जे खालती दिसत आहेत हे फॉग लॅम्प्स आहेत. म्हणजे काय तर जेव्हा धुकं वगैरे असतं त्यावेळेला हे धुकं कापतं, हा जो फॉग लॅम्प आहे तो. हे राईट साईडचं हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प आहे. तसंच लेफ्ट साईडला पण आपल्याला आहे हेडलॅम्प, टर्न लाईट, फॉग लॅम्प. हे फ्रंट ग्रिल आहे. कोणत्याही गाडीमध्ये समोरच्या बाजूला अशी थोडीशी जागा मोकळी ठेवलेली असते, इकडे तुम्ही बघू शकाल. तर ह्याचं पर्पज हा असतो की आतली हवा बाहेर आणि बाहेरची हवा आतमध्ये येण्यासाठी ते दिलेलं असतं. हे साईड इंडिकेटर्स आहेत किंवा ORVMs आहेत. तर याला काय म्हणतात, आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर. आणि साईड इंडिकेटर म्हणजे हा टर्न इंडिकेटर. जेव्हा उजव्या हाताला आपल्याला गाडी वळवायची तेव्हा हा आपण चालू केल्यानंतर इकडे पण दिसतं. तर तुम्ही म्हणाल की अरे इकडे पण टर्न इंडिकेटर आहे, इकडे पण आहे. तर याचा उपयोग हा आहे, फरक हा आहे दोघांमधला. हा जो टर्न इंडिकेटर आहे तो समोरून येणाऱ्या वाहनांसाठी आहे. हा जो टर्न इंडिकेटर आहे तो जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये उभे असतो त्यावेळेला बाजूच्याला कळण्यासाठी हा टर्न इंडिकेटर आहे. डोअर हँडल हा रिक्वेस्ट सेन्सर दिला आहे ह्या गाडीला, म्हणजे काय तर कीलेस एंट्री असते. मागच्या बाजूला तसंच हे टेल लाईट असं म्हणतात ह्याला. हे रेड कलरचं ह्याला ब्रेक लाईट असंही म्हणतात. आणि याच्यामध्ये एक व्हाईट कलरचा एलिमेंट असतो किंवा येलो, जर का ते मॉडेलवरती डिपेंड आहे. त्याचा उपयोग दोन कारणांसाठी असतो. एक म्हणजे आपण जेव्हा गाडी रिव्हर्स घेतो त्यावेळेला ते लाईट चालू होतात. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण ब्रेक प्रेस करतो त्यावेळेला इकडे एक रेड कलरचा लाईट लागतो, म्हणजे मागच्या व्यक्तीला कळतं की अरे आता हा गाडी ब्रेक करतो किंवा गाडी यांनी स्लो केली. ठीक आहे. तसंच इकडे टर्न इंडिकेटरसुद्धा असतात, म्हणजे जेव्हा आपण टर्न घेणार असतो राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला तर तो जेव्हा आपण टर्न इंडिकेटर चालू करतो त्यावेळेला
हा लाईट ब्लिंक होतो, म्हणजे जेणेकरून मागच्या माणसाला कळेल की अरे आता आपण उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला वळत आहोत. ठीक आहे. ही रिअर साईड विंडशील्ड असं म्हणतात ह्याला. आणि जर का तुम्ही बघू शकत असाल, ह्या इकडे एक लाईन्स आहेत ह्या ऑरेंज कलरच्या, ह्याला म्हणतात डिफॉगर. हे नक्की कसं काम करतं हे मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन, पण आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा की हा डिफॉगर आहे, जेणेकरून ज्याचं काम हे आहे की धुकं जर का साठलं किंवा दव जेव्हा साठतं तेव्हा आपण आतमध्ये एक फंक्शनॅलिटी असते काही काही गाड्यांमध्ये, माझ्या गाडीमध्ये आहे, डिफॉगर असं प्रेस केलं की इकडचं धुकं जे आहे ते निघून जातं. हा रिअर साईड वायपर दिला या व्हेरियंटला. हे इकडे रिक्वेस्ट पार्किंग, हे रिक्वेस्ट नाही, हे पार्किंग सेन्सर्स आहेत, 1 2 3 आणि इकडे 4. या गाडीचा कॅमेरा इकडे आहे, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा. ही डिक्की आहे किंवा याला बूट असंही म्हणतात. आणि प्रत्येक गाडीमध्ये स्पेअर व्हील दिलेलं असतं, माझ्या गाडीचं इकडे आहे. आणि हे स्टील रिम असतं, म्हणजे काय तर स्टील व्हील म्हणतात त्याला. त्याचा अर्थ काय तर जर का गाडीची ॲलॉय व्हील्स जरी असतील बाहेरून दिलेली, आणि जे एक्स्ट्रा जे व्हील दिलेलं असतं ते स्टील व्हील असतं क्रॉस कटिंगसाठी. इकडे जे आहे हे फ्युएल लीड आहे. फ्युएल लीड म्हणजे काय तर हे आपण आतमधून एक लिव्हर असते ती ओपन केली की हा दरवाजा थोडक्यात ओपन होतो आणि मग आपण पेट्रोल भरण्यासाठी ओपन करून त्याच्यामध्ये पेट्रोल भरू शकतो. जशी गाडीची ती बाजू आहे तशीच ही बाजू आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. तर आपण काय बघितलं की टर्न इंडिकेटर्स, ORVM म्हणजे काय आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर. ठीक आहे. हे झालं एक्सटिरियर. आता आपण आतमध्ये बसून गाडीचे आतमधले पार्ट्स बघूया. तर गाडीमध्ये बसण्याची पण एक पद्धत आहे. दरवाजा उघडताना नेहमी आपण उघडला तर हा एक खटका येतो, हा अर्धा उघडलेला आहे दरवाजा आणि हा पूर्ण उघडला आहे. तर तुम्हाला जर का इकडे दरवाजा उघडायला जागा असेल तर तुम्ही दरवाजा कायम पूर्ण उघडा. आणि बसताना असं बसायचं आहे तर आपण जसं काही खुर्चीत बसतो का नाही त्याचप्रमाणे सीटकडे पूर्ण पाठ करायची आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो करून. मला माहिती नाही मी कितपत दाखवू शकेन, प्रयत्न करतो. अशा पद्धतीने या असं पूर्ण बसायचं आहे. पाय आतमध्ये घेताना थोडेसे ते पाय झाडायचे आहेत आपल्याला, थोडंसं मागे येऊन ॲडजस्ट होऊन बसा. पाय असे झाडायचं आहे म्हणजे काय की बाहेरची जी काय ओली माती किंवा काय धूळ वगैरे असेल तर ती गाडीमध्ये येणार नाही, इतकंच बाकी काही नाही. आणि मग पाय आतमध्ये घ्यायचे. दरवाजा लावताना सुद्धा तसंच हाफवे बंद करा पहिले. हा अर्धा बंद झाला आहे. ठीक आहे. आणि अर्धा बंद झाल्यानंतर मग तुम्ही जोरात ओढा. आता लागला दरवाजा. तुम्हाला प्रॅक्टिसनी हे समजेल की दरवाजा लागला असं आपल्याला, म्हणजे दरवाजा एक्झॅक्टली कधी लागतो. काय बऱ्याच लोकांचं काय होतं स्पीड ॲडजस्ट होत नाही. काही लोक एकदम जोरात लावतात, एकदम लांबपासून जोरात खेचून येतात आणि मग बंद करतात. असं करू नका, दरवाजाची वाट लागेल. आपली गाडी ही म्हणतात तसं प्रायव्हेट कार आहे. STचे दरवाजे वगैरे असतात जे थाड वाजतात, तसं नाही आहे. त्याच्यामुळे प्रेमाने वागायचं आहे आपल्याला. गाडीचा दरवाजा अर्धा बंद करा. अर्ध्यातून तुम्ही जोरात ओढलात तर चालेल. अगदी हळू लावलात तर तो लागणार नाही. मला परत एकदा दाखवतो मी. आता जर का एवढ्यासच लावला तर नाही लागणार दरवाजा. तो दरवाजा हा पूर्ण उघडला आहे, अर्धा करा. अर्ध्यातनं इझिली तो येतो, फ्लोमधून येतो. आपल्याला दरवाजाच्या आवाजावरून कळतं दरवाजा बंद झाला आहे की नाही. ठीक आहे. गाडीमध्ये बसताना अजून एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यात जी पहिले आपल्याला करायची आहे ती म्हणजे सीट ॲडजस्टमेंट. आपलं जे पोश्चर आहे ते एकदम प्रॉपर असलं पाहिजे. सीट ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला इकडे एक लिव्हर दिलेली आहे ही. ठीक आहे. ही प्रेस केली की आपल्याला सीट मागे पुढे करता येते. ही मागे झाली सीट. ठीक आहे. हा इकडे ट्रॅक आहे, तो सीट याच्यावरती मागे पुढे होते. आता सीट नेमकी ॲडजस्ट कशी करायची आहे, हे जी काही पॅडल्स आहेत इकडे 3 पॅडल्स आहेत. तुम्हाला मी आधी पॅडल्सबद्दल सांगतो. ठीक आहे. हे जे आहे याला म्हणतात ॲक्सिलरेटर पॅडल किंवा रेस पॅडल. हे ब्रेक पॅडल आणि तो तिसरा जो आहे ते क्लच पॅडल. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ABC किंवा RBC असं लक्षात ठेवू शकता. ॲक्सिलरेटर पॅडल एकदम उजव्या हाताला, मध्ये ब्रेक पॅडल आणि तिसरं जे आहे ते क्लच पॅडल.
रेस पॅडल, ब्रेक पॅडल, क्लच पॅडल, तिन्ही गोष्टींचा काही ना काहीतरी उपयोग आहे. आपल्याला पायाची पोझिशन कशी ठेवायची ते मी तुम्हाला आधी सांगतो. इकडे बघा, थोडासा दरवाजा लावून घेतो, रस्त्यावर आहे. ठीक आहे. तर आपल्याला जो डावा पाय आहे आपला तो क्लचवरती ठेवायचा आहे कायम. डावा पाय हलवायचा नाही आहे. आता प्रत्येक पेडलचं काय काम आहे तुम्ही मला सांगतो, पण पहिले पायाची पोझिशन आपण बघूया. डावा पाय क्लचवरती, उजवा पाय ॲक्सिलरेटरवरती किंवा ब्रेकवरती, ॲक्सिलरेटरवरती किंवा ब्रेकवरती, डावा पाय क्लचवरती. आता हे किंवा आहे, याचा अर्थ काय की दोन्ही गोष्टी आपल्याला एकदम दाबायच्या नाही आहेत कधीच. याचं कारण काय, ह्या ॲक्सिलरेटर पॅडल किंवा रेस पॅडल आपण कधीही वापरतो, हे जेव्हा आपण दाबतो त्यावेळेला गाडीचं जे आपण पेट्रोल गाडीमध्ये जे भरलेलं आहे ते इंजिनला सप्लाय होणार. ह्याचं काम तेवढंच आहे. आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा. इंजिनला आपलं जे इंधन आहे ते प्रोव्हाइड करणार, त्याच्यामुळे काय होणार, वेग वाढणार. आत्ता एवढंच लक्षात ठेवा. हे ॲक्सिलरेटर पेट्रोल प्रेस केल्यानंतर पेट्रोल जे आहे ते इंजिनला सप्लाय होणार, वेग वाढणार. ठीक आहे. हे जे आहे हा ब्रेक पॅडल, ब्रेक सगळ्यांना माहिती आहे गाडी थांबवण्यासाठी किंवा गाडीचा वेग कमी करण्यासाठी वापरला जातो. आता हे सगळ्यात महत्त्वाचं पॅडल क्लच पॅडल. क्लच पॅडलचा उपयोग हा कशासाठी होतो, तर क्लच पॅडलचा उपयोग हा गिअर बदलण्यासाठी होतो. आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा. क्लच पॅडलचा उपयोग हा गिअर्स बदलण्यासाठी होतो. आता कट टू आपले सीट ॲडजस्टमेंट. आता आपल्याला सीट ॲडजस्ट कशी करायची आहे, तर मी तुम्हाला जसं म्हटलं ही इकडे लिव्हर आहे, राईट. ही लिव्हर वरती करून ठेवायची आणि मग पायाने थोडंसं फोर्स करून आपल्याला ॲडजस्ट करायचं. आता मी पुढे होतो आहे कारण सीट जास्त मागे होती माझी. मला एवढंच पुढे यायचं आहे की माझा हा जो डावा पाय आहे तो जो क्लचवरती माझा असणार आहे काय, तो डावा पायाने मी इझिली प्रेस करू शकतो संपूर्णतः. म्हणजे क्लच प्लेट म्हणजे क्लचचं जे पॅडल आहे ते पूर्ण प्रेस व्हायला हवं. आता माझं इझिली प्रेस होतं आहे. प्लस माझा जो गुडघा आहे तो इथे लागला नाही पाहिजे, इथे अंतर असलं पाहिजे. म्हणजे काय तर सिटिंग पोझिशन म्हणजे कम्फर्टेबल असेल, बाकी काही नाही आहे त्याच्यात एवढं. ठीक आहे. तसंच उजव्या हाताला, उजव्या हाताला पण म्हणजे डाव्या साईडला लागला नाही तर उजव्या हाताला पण लागणार नाही. पण ही जी 3 पॅडल्स आहेत त्यातलं सगळ्यात एकदम खोलवरती जाणारं पॅडल जे आहे ते क्लच पॅडल आहे. त्यामुळे अंदाज घेताना तुम्ही क्लच पॅडलचा अंदाज घेतलात तरी चालतं आहे. ठीक आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही सीट ॲडजस्ट करा. होरिझॉन्टली म्हणजे अशी वर्टिकली नाही, सॉरी होरिझॉन्टली मागे पुढे. सीट ॲडजस्टमेंट झाल्यानंतर काय करायचं आहे, हे जे मिरर्स आहेत ना ते सेट करायचे आहेत. ठीक आहे. मिरर्स सेट करताना पण कसं आहे, आपल्याला गाडीचा जो मागचा भाग आहे शेवटचा टोक, आता हा उजव्या बाजूचा मिरर आहे, उजव्या बाजूचा जो मिरर आहे तो मला गाडीचं टोक थोडंसं दिसलं पाहिजे. बाकीचा माझा व्ह्यू जो आहे तो बाहेरचा असला पाहिजे. मी मला दाखवतो. मी गाडी चालू केली आत्ता, गाडी कशी चालू करायची ते पण दाखवेन. आता बघा, ह्या गाडीला मिररचं ॲडजस्ट करण्याचे कंट्रोल्स इकडे आहेत. हे मी बटन दाबलं तर बंद होणार पूर्ण, परत दाबतो बाहेर गेले. आणि आता मिरर ॲडजस्टमेंट म्हणजे आता हा बघा मी आतल्या बाजूला घेतला, पण हे चुकीचं आहे हे जे सेट झालं ते. कारण का, तर मला गाडीचा भाग जास्त दिसतो आहे, बाहेरचा भाग कमी दिसतो आहे, म्हणून मी थोडासा बाहेरच्या अंगाला हा वळवीन. आता जो मिरर सेट झाला तो योग्य आहे. जर का मला पार्किंग करायचं असेल, पार्क करत असेल मी गाडी, तर मला थोडंसं मिरर खालची म्हणजे रस्त्यावरचं जर का पाहायचं असेल तर मी थोडंसं खाली करून बघीन. त्याच्यानंतर आपल्याला सीट बेल्ट लावायचं आहे. सीट बेल्ट इकडे आहे, ड्रायव्हर सीट बेल्ट ऑफकोर्स. सीट बेल्ट लावण्याची पण एक पद्धत आहे. बरेच जण कन्फ्यूज होतात, अरे येत नाही, अडकतो. काय करतात माहिती का, लोक असं ओढतात, म्हणजे विचित्र खालती वगैरे ओढतात. तसं नाही आहे. हा जो वरचा भाग आहे, वरचा भाग पूर्ण ओढून घ्या, हवा तेवढा येईल तो बाहेर. एकदा तुम्ही हा वरचा भाग ओढलात की तो आपल्या डाव्या अंगाला घ्या. आणि इकडे जी लिव्हर आहे म्हणजे इकडे एक बटन आहे, हे त्याच्यामध्ये मग आपल्याला हे लॉक करायचं आहे. मला दाखवतो.
हा खटका येईल. खटका आल्यानंतर मग सोडायचं आणि नंतर मग तुम्ही तो ॲडजस्ट करू शकता असा ओढून. बेल्ट आपल्याला असा लागतो. ठीक आहे. एनिवेज बेल्टचं झालं. आता गिअर स्टिक. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं मॅन्युअल गिअरची गाडी आहे. गिअर्स म्हणजे नेमकं काय, तर एक इमॅजिन करा, एक टाकी आहे तुमच्याकडे पाण्याची आणि त्याला एक तुम्ही नळ बसवलेला आहे आणि तो नळ तुम्ही, नळाला खटके आहेत 1 2 3 4, जसे आपल्या पंख्याला खटके असतात ना 1 2 3 4 5, त्या टाईप. पहिल्या खटक्यामध्ये तुमचं पाणी जास्त येईल, असं नाही, पहिल्या खटक्यामध्ये पाणी एकदम हळू येईल, दुसऱ्या खटक्यामध्ये पाणी जरा जास्त येईल. तसं काहीसं ह्याचं फंक्शनिंग असतं. म्हणजे काय, या गिअर सिस्टममध्ये इंजिनचं मेकॅनिझम असं असतं की गाडीचा वेग, ठीक आहे, आणि इंजिनची जी ताकद, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत. कोणत्या 2 गोष्टी? गाडीचा वेग आणि इंजिनची ताकद. या 2 गोष्टी या गिअरवरती अवलंबून आहे. कोणता गिअर आहे त्याच्यावरती गाडीचा वेग किती असेल आणि इंजिनची किती ताकद वापरात आहे हे ठरतं. ते कसं ठरतं, तर पहिला जो गिअर असेल म्हणजे शेवटचा एकदम बेसिक गिअर आहे हा पहिला गिअर. म्हणजे पहिल्या गिअरच्या आधी काय असतं? न्यूट्रल. आता तुम्हाला इकडे दिसत असेल हे जे आकडे आहेत ते चमकत आहे बहुतेक. 1 2 3 4 5 आणि रिव्हर्स. 1 म्हणजे पहिला, हे जे गिअर नंबर्स आहेत आणि हे जे साईन आहे याच्या मधला जो डॉट आहे ना, त्या पोझिशनला जेव्हा गिअर स्टिक असेल, याला गिअर स्टिक असं म्हणतात. या पोझिशनला जेव्हा गिअर स्टिक असेल त्यावेळेला म्हणायचं की न्यूट्रल आहे. जेव्हा गाडी न्यूट्रलला असते तेव्हा ही बघा अशी हलती आहे गिअर स्टिक, राईट. ही अशी मूव्ह होते म्हणजे गाडी न्यूट्रलला आहे. न्यूट्रल म्हणजे काय? ॲज द वर्ड सजेस्ट, जसं की आपल्याला वर्डचं मिनिंग माहिती आहे. न्यूट्रल म्हणजे गाडी न्यूट्रल आहे, कोणत्याच स्टेटमध्ये नाही आहे, कोणत्याही गिअरमध्ये नाही आहे, 0th पोझिशनला आहे गाडी. या पोझिशनला आहे गाडी, न्यूट्रलला आहे. ठीक आहे. तर आता पहिल्या गिअरचं काय काम आहे की गाडीची इंजिनची जी, गाडीचं जे इंजिन आहे त्याची पॉवर एकदम जास्तीत जास्त अप्लाय होईल आणि गाडीचा जो वेग आहे तो कमीत कमी असेल. दुसऱ्या गिअरचं गाडीचं जे इंजिन आहे त्याची पॉवर थोडीशी कमी अप्लाय होईल पहिल्या गिअरपेक्षा, पण वेग आपण वाढवू शकतो. तिसऱ्या गिअरमध्ये पॉवर परत अजून कमी, वेग अजून जास्त. थोडक्यात काय, तर जेवढा गिअर लोअर तेवढी पॉवर जास्त आणि वेग कमी. ते कॉन्ट्राडिक्टरी आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय, तर आपल्याला जेव्हा गाडी चालू करायची आहे त्यावेळेला आपण पहिल्या गिअरमध्ये गाडी टाकतो आणि चालू करतो. ह्याचाच अर्थ असा आहे की आपल्याला इंजिनची पॉवर तेव्हा सगळ्यात जास्त लागते अप्लाय करायला, म्हणून पहिल्या गिअरमध्ये आपण गाडी टाकतो आणि मग चालू करतो. एकदा गाडी मोशनमध्ये आली की मग आपण गिअर 2nd 3rd 4th, हायवे असेल तर मग एकदम डबल टॉपला पण जाते गाडी असं. तर आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा की गाडीचं जे गिअर सिस्टम आहे ती कशी आहे, पॉवर आणि वेग याच्याशी रिलेटेड आहे. जेवढा गिअर लोअर तेवढी पॉवर जास्त आणि वेग कमी. जेवढा गिअर अप्पर, जेवढा गिअर टॉपला असेल तेवढी पॉवर एकदम कमी लागेल पण वेग एकदम जास्त आपण ठेवू शकतो. आता बऱ्याच लोकांची गाडी बंद पडते सुरुवातीला चालवताना किंवा नवीन शिकत असताना. ते का बंद पडते माहिती आहे का, जेव्हा गिअर आपण जो टाकला आहे ते जेव्हा आपलं तंत्र चुकतं तेव्हा, म्हणजे वेग आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि गिअर जो टाकला आहे याचं जे तंत्र आहे ते जर का चुकलं की मग गाडी बंद पडते. म्हणजेच काय, तर जर का मी फर्स्ट गिअरमध्ये गाडी ठेवली तर जास्त जोरात पळवू नाही शकत, किंवा 5th गिअरला गाडी असेल तर एकदम स्लो करू नाही शकत. ते प्रमाण आहे, ठरलेलं आहे ते प्रमाण. त्या प्रमाणातच त्या गोष्टी करायला हव्यात. जर का त्या अशा नाही केल्या तर गाडी बंद पडेल. ठीक आहे. हे बाकीचे बेसिक कंट्रोल्स आहेत. हे तर AC कंट्रोल्स आणि टेम्परेचर कंट्रोल्स आहेत. ह्याच्याबद्दल मी काही तुम्हाला जास्त सांगणार नाही, कारण हे तुम्हाला वापरून किंवा बघून येईल. बऱ्याच घरामध्ये आपल्या डिजिटल गोष्टी असतात त्याच्यावरून ह्या कळतील. हे AC व्हेंट्स आहेत, इकडे दिलेले आहेत आणि त्या बाजूलाही दिलेले आहेत. हे आपण बंदही करू शकतो. हा जो आहे इकडे, हा आयकॉन दिसतोय तुम्हाला, ह्याला हॅझार्ड लाईट्स असं म्हणतात. हे प्रेस केलं की बाजूचे दोन्ही, बाहेरचे दोन्ही लाईट्स ब्लिंक होतात.
दोन्ही बाजूचे टर्न इंडिकेटर ब्लिंक होतात, जे मी तुम्हाला मगाशी दाखवले. टर्न इंडिकेटर ब्लिंक होतात कारण बाहेरच्या लोकांना, समोरून येणाऱ्या किंवा मागून येणाऱ्या व्हेकलला ते कळतं की गाडी यांनी पार्क केली. हॅझार्ड लाईट आहे हा. ठीक आहे, हा हॅझार्ड लाईट आहे. हा जो आहे याला म्हणतात हँडब्रेक. हँडब्रेकचा वापर काय आहे नेमका, तर जेव्हा आपण हा ब्रेक दाबतो ना पायातला, त्यावेळेला तो जो हा ब्रेक दाबल्यानंतर पायातला चारी चाकांवरती तो ब्रेक अप्लाय होतो. परंतु जेव्हा आपण हँडब्रेक दाबतो तेव्हा तो फक्त मागच्या 2 चाकांवरती अप्लाय होतो. हँडब्रेकचा वापर कधी करायचा हे मी तुम्हाला जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं सांगेन. पण सध्या एवढंच लक्षात ठेवा, हँडब्रेक लावताना हा आता न लावलेल्या पोझिशनमध्ये आहे. लावताना तुम्ही आयदर हे बटन प्रेस करा आणि वर ओढा पुढं, आणि मग बटन सोडा आणि मग हात सोडा. हा ब्रेक अप्लाय झाला आहे, किंवा सिम्पली ओढा, बस हा हँडब्रेक लागला. गाडी जेव्हा आपण पार्क करतो तेव्हा हँडब्रेक लावतात. जर का तुमची गाडी सरळ पोझिशनमध्ये असेल, म्हणजे तुमच्या पार्किंगमध्ये उतार नाही आहे मागे किंवा पुढे, एकदम सरळ आहे, तर तेव्हा हँडब्रेक लावायची गरज नाही. त्याचं कारण असं, हँडब्रेक जेव्हा आपण लावून ठेवतो आणि तो जर का दीर्घकाळ राहिला तर मग डाव्या बाजूचा जो मागचा जो टायर आहे त्याच्यावरती प्रेशर येतं. म्हणून हँडब्रेक शक्यतो सरळ रस्त्यावर गाडी पार्क असेल तर लावू नका. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. ठीक आहे, हा आपण हँडब्रेक लावला. काढताना असा काढायचा, अशी इकडे बोटं धरायची आहेत, थोडंसं वर ओढायचं आहे, बटन प्रेस करायचं आहे, आणि मग ते बटन प्रेस जे केलं आहे ते न सोडता खाली यायचं आहे. हँडब्रेक रिलीज झाला असं म्हणतात त्याला, म्हणजे काय, हँडब्रेक काढला आपण. ठीक आहे. सो आता आपण एका महत्त्वाच्या पार्टकडे वळूया, स्टिअरिंग व्हील. स्टिअरिंग व्हील म्हणजे काय, तर आपण हे गाडी ज्याच्याने स्टिअर करतो ते स्टिअरिंग व्हील. म्हणजे काय, गाडी कंट्रोल करतो. उजव्या हाताला वळायचं आहे, समोर राहायचं आहे, डाव्या हाताला वळायचं आहे, जे काही आहे ते सगळं ह्याच्यावरून कंट्रोल होतं. गाडीची जी आपण सीटमध्ये आपण जी गाडीमध्ये बसताना जी सीट ॲडजस्टमेंट करतो त्यावेळेला अजून एक गोष्ट पाहायची आहे की आपला हात कुठपर्यंत येतो आहे. आपण मगाशी पाय कुठपर्यंत येतात बघितले की बुवा पाय लागत नाही आहेत, माझा क्लच पूर्ण प्रेस होतो आहे. त्याच पद्धतीने अजून एक चेक आहे, जो मी तुम्हाला मगाशी मुद्दामून सांगितलं नाही कन्फ्युजन व्हायला नको म्हणून. आपले जे हात आहेत, जे मनगट आहेत, ती इथपर्यंत साधारण यायला हवी. एकदम पुढे पण नको, एकदम अशी मागे पण नको, असा थोडक्यात पोचतो यात असंही नाही, इझी एकदम. आता मी हात पूर्ण माझा सरळ ठेवला आहे आणि माझी मनगटं बरोबर इकडे लागतात. हे प्रत्येकाचं जजमेंट आहे, परत प्रत्येकाच्या हाईटनुसार हे थोडंसं बदलू शकतं. तर हे जनरल जजमेंट आहे की हाताचा जो मनगटाचा भाग आहे तो इथपर्यंत यायला हवा. आता हे स्टिअरिंग आहे, हे ॲडजस्टेबल स्टिअरिंग आहे. मी थोडंसं आता लॉक करतो, मी अनलॉक केलेलं मगाशी. इकडे त्याची लिव्हर असते, मला दाखवतो. मला हे आजकालच्या गाड्यांमध्ये येतं. हे अनलॉक केला म्हणजे मी ही जी लिव्हर आहे ती खाली केली आहे. आता मी स्टिअरिंग हलवू शकतो वर्टिकली. बघा, हे माझ्या हाईटप्रमाणे मी ॲडजस्ट करू शकतो. आता मी सध्या दाखवण्यापुरतं खालती ठेवतो आणि लॉक करतो, म्हणजे आता ते हलणार नाही. तर स्टिअरिंग स्टिअरिंगवरती हात ठेवण्याचे पण काही प्रकार आहेत. तुम्हाला बरेच व्हिडिओज बघितले असतील तुम्ही की अरे कसा नेमका हात ठेवायचा, किंवा सुरुवातीला कन्फ्युजन असतं आपलं हात कसा ठेवायचा स्टिअरिंगवरती. ते स्टिअरिंगवरती हात ठेवताना रेकमेंडेड हे आहे की सुरुवातच आहे तुमची, त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही हात वापरा. तर त्याच्यामुळे तुम्हाला हात ठेवताना असं ठेवायचं आहे, एक हात इकडे आणि दुसरा हात इकडे. तर मला हातात कॅमेरा असल्यामुळे नीट दाखवता येत नाही, पण आपल्याला अशी पोझिशन हवी आहे. ठीक आहे, एक हात इकडे, एक हात इकडे. ज्या वेळेला आपल्याला वळायचं असेल त्यावेळेला मेक शुअर करा की आपल्याला जी मुवमेंट आहे ही जो आपला उजवा हात आहे ना तो इथपर्यंतच यायला हवा. इथपर्यंत म्हणजे उजवा हात ह्या बाजूला यायला नाही पाहिजे. तुम्ही असं इमॅजिन करा की हा हाफ आहे स्टिअरिंगचा आणि उजवा हात आपला
या हाफच्या या बाजूला यायला नाही पाहिजे. आपला डावा हात जो असतो तो इकडे ऑपरेट करेल. मी गाडी चालू करतो. जेव्हा गाडी आपण बंद असते ना त्यावेळेला स्टिअरिंग लॉक पोझिशनमध्ये असतं. तर मी गाडी चालू केली, आता ते फिरेल. ठीक आहे, हे एक झालं. तुम्हाला मी पोझिशन कशी असते स्टिअरिंगची दाखवतो. ही स्ट्रेट पोझिशन आहे. ओळखायचं कसं सरळ, तर हे वरती काही नाही आहे इकडे बघा तुम्ही. याचं कारण हे आहे की आपल्याला कळेलही की स्टिअरिंग सरळ आहे. आणि समोर हा जो MID म्हणतात त्याला, म्हणजे काय ते इकडे स्पीडोमीटर्स आणि RPMचं मीटर्स वगैरे असतात आणि डिजिटल इन्फॉर्मेशन, त्याचा डिस्प्ले आपल्याला दिसेल, म्हणजे आपल्याला ते बघता येईल. आणि स्टिअरिंग सरळ आहे हेही कळेल. तर त्याच्यामुळे इकडे काही नसतं. इकडे तुम्ही बघाल तर इकडे त्यांनी लॉक बंद केलेलं आहे, किंवा इकडे आपल्याला धरू पण आपण शकतो. तर ही स्ट्रेट पोझिशन आहे. मला म्यूट करू दे, रेडिओचा आवाज येत असेल. ही स्ट्रेट पोझिशन आहे. हा झाला हाफ, एक, बरोबर, आणि दीड. साधारणपणे 1.5 पर्यंत हा वळतोय, बरोबर. स्टिअरिंग एवढं वळू शकतं. जर का तुम्ही बाहेर बघितलं तर चाक पूर्ण उजव्या हाताला आता वळलेलं असेल. आता मी हे पूर्ण वळवलं आहे बघा, हे चाक जास्तीत जास्त वळलेलं. हे प्रत्येक गाडीचं वेगवेगळं असू शकेल. ठीक आहे, मी चाक परत सरळ करतो. आणि आता तुम्हाला मी बाकीचे कंट्रोल्स दाखवतो. इकडे या बाजूला जे आहेत हे वायपरचे कंट्रोल्स आहेत. ठीक आहे, वायपर कंट्रोल म्हणजे काय, तर आपल्याला समोरची जी विंडशील्ड आहे त्याच्यावरती जेव्हा पाणी स्प्रे करायचं असतं, जेव्हा पावसाळा नसतो, किंवा इव्हन पावसाळासुद्धा असेल पण काच खराब झाली असेल, तर समोरून बोनेट उघडून एक जागा असते ज्याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो. तर ही जी लिव्हर आहे ही मला माझ्या अंगाला ओढायची. इकडनं तुम्ही बघू शकता. गाडी चालू असली पाहिजे त्याच्याकरता. गाडी जर का बंद असेल तर ते ऑपरेट होणार नाही. तर मी माझ्या अंगाला ओढतो. पाणी उडताना दिसत असेल तुम्हाला, आणि वायपरही चालू होतात. जेव्हा मी एकदा असं माझ्या अंगावरती ओढतो तेव्हा ते वायपर पाणी आधी उडवतात आणि मग वाईप आउट करतात. आता माझा जर का पावसाळा असेल तर वायपर नॉर्मल हा एक खटका खाली केला की वायपर इंटरमिडिएट लेवलला चालू होणार, मध्ये मध्ये चालू होणार. दर 4 ते 5 सेकंदांनी एकदा होणार. जर का जास्त पाऊस असेल तर ते खटके जसे आपण वाढवतो तसं त्याचं स्पीड वाढतं. अजून एकदा खाली केलं तर अजून फास्ट झालं. हे रेकमेंडेड नाही आहे की पाणी नसताना वायपर चालू न ठेवायचे नाही, कारण मग स्क्रॅचेस वगैरे येऊ शकतात. ठीक आहे, तर ते कंट्रोल्स इकडे आहेत. आता ह्या गाडीला रिअर साईड वायपर पण आहे, तुम्हाला जर का इकडे दिसत असेल तर. राईट, तर त्याचा कंट्रोल इकडे दिलेला आहे. आता ह्या बाजूला काय आहे, ही जी लिव्हर आहे याच्यामध्ये आपले सगळे लाईट्सचा कंट्रोल्स आहे. हा एक खटका ऑन केला की हेडलाईट लागतात, दुसरा खटका ऑन केला की हेडलाईट संपूर्ण ऑन होणार. आणि आपले जे फॉग लॅम्प्स आहेत त्याच्यासाठी सेपरेट बटन नाही आहे. जेव्हा हेडलाईट ऑन करतो तेव्हाच फॉग लॅम्प चालू करू शकतो आपण. हां, असं तुम्ही करू शकता की हेडलाईट ऑन केले आणि फॉग लॅम्प बंद केला, त्याच्यासाठी बटन इकडे दिलेलं आहे या गाडीमध्ये. ठीक आहे, तर आजच्या पुरतं इतकंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघू की गाडी चालू कशी करायची आणि गाडी चालू केल्यानंतर उठवायची कशी. बघत राहा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर का काही प्रश्न असतील याच्यामध्ये आजच्या भागामध्ये तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. मी ते उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.